ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपले स्वागत आणि आता या क्षणाची अत्यंत महत्त्वाची बातमी पुढे येते। उत्तर महाराष्ट्रातील 2 माजी आमदार हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, तर नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। उद्या दोन्ही माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। कुणाल पाटील हे धुळ्यातील काँग्रेसचे माजी आमदार आहेत। अपूर्व हिरे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार आहेत। आणि या संदर्भात अधिक माहिती देतील आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी। मुकुल, आपण पाहतोय आता उत्तर महाराष्ट्रात काँग्रेसला मोठा धक्का बसतोय। आमदार कुणाल पाटील भाजपमध्ये प्रवेश करतायत। या दोघांच्या प्रवेशाची नेमकी कारणं काय आहेत? तर काही कारणास्तव आपले प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांच्यासोबतचा आपला संपर्क तुटलेला आहे, परंतु उत्तर महाराष्ट्रातील ही एक महत्त्वाची घडामोड आहे। माजी आमदार अपूर्व हिरे आणि कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेग आलेला आहे। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या पक्षप्रवेशाकडे बघितलं असता हे पक्षप्रवेश महत्त्वाचे आहेत, सूचक आहेत। त्यामुळे माजी आमदार भाजपमध्ये आता प्रवेश करणार आहेत। धुळ्याचे माजी आमदार कुणाल पाटील हे भाजपमध्ये प्रवेश करतील, तर नाशिकचे माजी आमदार अपूर्व हिरे हे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। तर हे दोन्ही माजी आमदार उद्या भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती मिळते। कुणाल पाटील हे धुळ्यातील काँग्रेसचे माजी आमदार आहेत, तर अपूर्व हिरे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार आहेत। त्यामुळे काँग्रेसला हा मोठा धक्का समजला जातोय। कुणाल पाटील हे राहुल गांधींचे निकटवर्तीय समजले जाणारे माजी आमदार आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। आपण पाहतोय उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना वेग येतोय। विलास शिंदे यांनी नुकताच ठाकरेच्या शिवसेनेतून शिंदे गटात प्रवेश केला। त्याचबरोबर सुधाकर बडगुजर यांनी देखील शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं होतं। आणि आता त्यानंतर काँग्रेसचे आणि राष्ट्रवादीचे माजी आमदार आता भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। अपूर्व हिरे हे राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे माजी आमदार आहेत, तर कुणाल पाटील हे धुळ्यातील काँग्रेसचे माजी आमदार आहेत। त्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना आता वेग येत असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। 1 जुलै रोजी हे दोन्ही माजी आमदार भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती आहे। तर रवींद्र चव्हाण यांच्या प्रदेशाध्यक्षपदीच्या पदग्रहण सोहळ्याच्या निमित्तानं प्रवेश करण्याची त्यांची तयारी सुरू असल्याची देखील माहिती मिळते। अपूर्व हिरे हे शिक्षक मतदारसंघाचे आमदार होते आणि आता त्यांचा पक्षप्रवेश महत्त्वाचा समजला जातोय। पुढची बातमी बघूयात। इयत्ता पहिलीपासून त्रिभाषा सूत्र आणि हिंदी सक्तीचा शासन निर्णय राज्य सरकारनं रद्द